राज्य सरकारचे 6,000 आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनांची सर्वात आनंदाची आणि सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आलेली आहे। बघू शकतात की तुम्ही शेतकऱ्यांना 8वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी वितरण केल्यानंतर या ठिकाणी 9व्या हप्त्याचे वितरण सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट जमा होणार आहे। म्हणजेच की सर्वात मोठी आनंदाची शेतकऱ्यांसाठी बातमी आलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा, PM किसानचा 23वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे। आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता वितरण झाल्यानंतर आता शेतकरी मित्रांनो 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून हे जी 2000 रुपयाची रक्कम आहे मित्रांनो, त्यासोबतच PM किसान योजनेचे पण 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये 18 मे 2026 पासून या ठिकाणी वितरण करण्याला सुरुवात झालेली आहे। आता 9वा हप्ता डायरेक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्याच पात्र लाभार्थ्यांना आज नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। कारण की जे 8व्या हप्त्याला जे लाभार्थी या ठिकाणी लाभार्थी होते त्यांनाच या ठिकाणी 9व्या हप्त्याचे सुद्धा वितरण केले जाणार आहे। आता केंद्र सरकारचे पैसे म्हणतात की आता PM किसान सन्मान निधी 23व्या हप्त्याचे 2000 रुपये वेगळे येतात आणि नमो शेतकरी योजनांचे पण 2000 रुपये वेगळे येतात। या दोघांचा या ठिकाणी एकूण रक्कम 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। मित्रांनो बघा, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजतापासून बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचा वाटप केला जाणार आहे। म्हणजेच की सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 18 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये पडले आहेत। SMS तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर येणार आहे, तरी तुम्ही ते तपासून बघा आणि ज्यांचे कागदपत्र आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच काढलेली होती, त्यानुसार वितरण आता सुरू झालेले आहे। म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार सरकारने या ठिकाणी वितरण करण्याला सुरुवात केलेली आहे। आता पात्रतेची यादी आता आपण शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव असेल तरच त्यांना पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांना अदा केलेला आहे। म्हणजेच की दिलेला आहे। ज्या बँकात तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यावर आता नमोचा 9वा हप्ता वितरण केले जात आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे। कारण की सर्व जिल्ह्यांना म्हणजेच की 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली। कारण यामागे असे आहे की एकाच दिवशी 36 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यात अडचण येते, त्यामुळे 18 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यासाठी
यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आता 18 जिल्ह्यामध्ये आज बघा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे ते पैशाचं वितरणासाठी 6 जिल्ह्याचे 3 गट तयार करण्यात आलेले आहे. आता पहिला गट म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत नमूद शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याचे पैसे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बघा आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यातील व्यवहारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला नमूदचा 8वा हप्ता मिळाला त्याच बँक खात्यामध्ये आता नमूदचा 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच की 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. आणि PM किसान योजनेचा सुद्धा या ठिकाणी 23वा हप्ता 2000 रुपये म्हणून असे एकूण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये जाणार आहे. आता ही आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी समोर येत आहे की दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे म्हणजेच की 4000 रुपये 18 जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली ती कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. KYC पूर्ण नसेल होत, कारण की बघा सरकारने सूचना दिलेल्या आहे की ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी ते तीव्रता दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमूदचा 9वा हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड त्यांनाच नमूद शेतकरी योजनांचा हप्त्यासाठी दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे ही सर्व बाब पूर्ण असेल तरच तुम्हाला नमूदचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. जिल्हा जर पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु नमूदचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला नवी हप्त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आता उत्पन्नाची मर्यादा ही देखील या योजनांसाठी एक महत्त्वाचे निष्कर्ष ठरवण्यात आलेले आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच त्या योजनांचा लाभ दिला जातो. जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरात कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर अशा लाभार्थ्यांना या हप्त्यांपासून वंचित राहावं लागणार आहे. नमूदचा 8वा हप्ता ज्यांना मिळालेला आहे त्यांनाच या अटीचा पूर्तता आधीच केलेली असेल. आता बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता जमा झालेला आहे त्यांनाच या ठिकाणी आधीच अटीचे पालन केलेले आहे, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये 9वा हप्ता सुद्धा डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशी माहिती आणि अपडेट नमूद शेतकरी आणि PM किसान योजनेबद्दल समोर आलेली आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.